काल मोक्काचा गुन्हा दाखल झाल्यानंतर परळीमध्ये जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनात आंदोलन करेनात का, आंदोलन सगळ्यांनी आंदोलनाच्या हिशोबाने केलं पाहिजे. पण आंदोलन करीत असताना महाराष्ट्राचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील, सुरेश अण्णा धस, बजरंग बाप्पा सोनवणे, परत सोळंके दादा, प्रकाश दादा आणि संदीप भैया क्षीरसागर यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. हे अशा चुकीच्या पद्धतीने आंदोलन केल्यामुळं आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या 5ही लोकांचं दुग्धाभिषेक करून ते जोडे मारो आंदोलन त्यांनी जे केलं होतं त्या कारणामुळे आम्ही दुग्धाभिषेक केलं. आणि दुसरं पोलीस स्टेशनला यायचं कारण म्हणजे असं आरोपीवर मोक्का लावला, परत आरोपीला जे काय होईल ते कोर्टाने होणार आहे, पण असं विनाकारण त्या गुन्ह्याचं आणि हे असे आंदोलन करून ते तपास भरकवण्यासाठी हे जे प्रयत्न चालू आहेत त्याच्या विरोधात आम्ही हे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो. म्हणजे पुढील मागणी तुमची काय असेल? आमची पुढील मागणी अशी आहे, आता तर वाल्मिक अण्णा कराड ह्या गुन्ह्यामध्ये 302 मध्ये घेतलंय, मोक्का लावलाय, पण मेन आरोपी जे आहेत ते अजून बाहेरच आहेत. सगळ्याला माहिती हे कोणी करायला लावलं. ह्याचं कारण असं आहे, वाल्मिक अण्णा कराड एवढा मोठा माणूस नाही. वाल्मिक अण्णा कराडवर मोक्का लावल्यानंतर परळी सारखं मकर संक्रांतीच्या दिवशी परळी शहर बंद होतंय, म्हणजे ह्याचं मागचं कारण काय? हे सामान्य माणूस करू शकतो का? हे कोणीतरी, हे मतदारसंघाचे जे मालक आहेत, ते आमदार आहेत, त्यांच्या सांगितल्याशिवाय ते बंद करायचं म्हणल्यावर हितालच्या आमदारांचं पाठिंबा असल्याशिवाय होणार आहे का? ह्याच्या मागे 100% धनंजय मुंडे यांचाच हात आहे. आणि हे जे एवढं जे चालू आहे, अण्णा जसं म्हणले, हे चिल्ले पुल्ले पुढं करून हे जे प्रकरण भरकवण्याचं तुमचं जे चालू आहे ते 100% खरं आहे. हे वाल्मिक अण्णा कराडावर मोक्का दाखल झाल्यानंतर अख्खा परळी शहर मकर संक्रांतीचा बाजार होता, आपली बाजारपेठ काल फुल भरली होती. काल एवढा मोठा व्यापारी कसं बंद करतील? व्यापाऱ्यांवर बी जोर जबरदस्ती करून त्यांना बिचाऱ्यांना तिथं राहायचे, परळी शहर बंद करायला लावले. त्यामुळे प्रमुख आरोपी जे आहे त्याला जोपर्यंत या गुन्ह्यात घेत नाहीत तोपर्यंत हे असंच चालू राहणार.